नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनात यश, समाधान आणि शांतता मिळवण्यासाठी काही पण अत्यंत प्रभावी नियम असतात. हे नियम आपल्याला संतांनी आणि महान व्यक्तींनी आपल्याला दिलेले आहेत. आज आपण अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या संदेशाबद्दल बोलणार आहोत. स्वामी समर्थ म्हणतात, वेळेची किंमत करा. हा संदेश ऐकायला खूप साधा वाटतो, पण जर आपण त्याचा खरा अर्थ आपल्या जीवनात आणला तर आपले संपूर्ण जीवन बदलू शकते. कारण मित्रांनो, या जगात सर्वात मौल्यवान काही असेल तर ते म्हणजे वेळ. पैसा हरवला तर ते पुन्हा मिळू शकतो, नोकरी गेली तर दुसरी मिळू शकते, मित्र दूर गेला तर नवीन मित्र मिळू शकतात, पण गेलेल्या वेळेला आपण कधीच परत आणू शकत नाही. म्हणूनच संतांनी वेळेचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात सांगितले आहेत. वेळ म्हणजे जीवन. आपण अनेकदा म्हणतो, नंतर करू, उद्या करू, थोड्या वेळाने करू, पण हाच उद्या कधी कधी आयुष्यात येतच नाही. प्रत्येक दिवस आपल्याला 24 तास मिळवतात. ते 24 तास एका यशस्वी व्यक्तीलाही मिळतात आणि तेच 24 तास एका सामान्य व्यक्तीलाही मिळतात. मग फरक कुठे असतो? फरक असतो वेळेच्या वापरामध्ये. जो माणूस वेळेची किंमत ओळखतो तो आयुष्यात पुढे जातो, आणि जो वेळ वाया घालतो तो आयुष्यात कायमचाच मागे राहतो. आळस. मित्रांनो, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपल्याला जीवनात वेळ वाया जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आळस. सकाळी उठताना आपण म्हणतो आणखी 5 मिनिट झोपू, आणि हेच 5 मिनिट कधी कधी अर्धा तास किंवा 1 तास होतात. हळूहळू ही सवय आपल्या जीवनात भाग बनवते. स्वामींचा संदेश स्पष्ट सांगत आहे, जर तुम्हाला जीवनात काही मोठं करायचं असेल तर आळस सोडा आणि वेळेचा आदर करा. सकाळची सुरुवात कशी असावी? जी व्यक्ती वेळेची किंमत करते तिची सकाळ वेगळीच असते. ती सकाळी उठून प्रथम देवाचे स्मरण करते, मनात कृतज्ञता ठेवते. ती विचार करते, आजचा दिवस मला काहीतरी चांगलं करण्याची संधी देणार आहे. अशा सकारात्मक सुरुवात केली तर संपूर्ण दिवस उत्साहाने आणि ऊर्जेने जातो. वेळेचा उपयोग कसा करावा यासाठी काही साधे नियम आहेत. दिवसाचे नियोजन करा. सकाळी 5 मिनिट काढून ठरवा आज काय करायचं आहे. महत्त्वाची कामे आधी करा. जे काम आवश्यक आहे ते पुढे ढकलू नका. मोबाईल आणि सोशल मीडियावर नियंत्रण ठेवा. आजच्या काळात सर्वात जास्त वेळ इथेच वाया जातो. दररोज काहीतरी नवीन शिका. वाचन करा, ज्ञान वाढवा. स्वतःसाठी वेळ द्या. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा. वेळ वाया घालण्याचे परिणाम. जे लोक वेळेची किंमत करत नाहीत त्यांना आयुष्यात अनेक समस्या येतात. ते नेहमी म्हणतात, माझंच नशीब खराब आहे. पण खरं कारण नशीब नसतं. खरं कारण असतं वेळेचा चुकीचा वापर. जे काम योग्य वेळी केले नाही त्याची किंमत पुढे मोठी मोजावी लागते. उदाहरणार्थ, विद्यार्थी जर वेळेवर अभ्यास करत नाही तर परीक्षेत अडचण येते. काम करण्यासाठी व्यक्ती वेळ पाळत नाही तर नोकरीत समस्या येतात. म्हणूनच वेळेचा आदर करणे म्हणजे स्वतःच्या जीवनासाठी आदर करणे. मोठे यश अचानकच मिळत नाही, ते लहान सवयीमधूनच तयार होतं. दररोज वेळेवर उठणे, दररोज काम वेळेवर पूर्ण करणे, दररोज काहीतरी नवीन शिकणे, या छोट्या सवयी हळूहळू मोठा बदल घडवतात. एक दिवस असा येतो की लोक म्हणतात, हा माणूस खूप यशस्वी आहे, पण त्यामागे असतो वर्षानुवर्षेचा वेळेचा आदर. आपल्या संतांनी वेळेचा उपयोग अध्यात्मकासाठी करण्यावरही भर दिलेला आहे. दररोज काही मिनिट देवाचे स्मरण करा, मन शांत करा. जेव्हा मन शांत असते तेव्हा निर्णय योग्य होतात, आणि जेव्हा निर्णय योग्य असतात तेव्हा जीवन योग्य दिशेने जाते. आजपासून एक निर्णय घ्या मित्रांनो. आजपासून आपण एक छोटा पण महत्त्वाचा निर्णय घेऊया. वेळ वाया घालायचा नाही, आळस करायचा नाही, काम पुढे ढकलायचे नाही. वेळेचा आदर करावा. प्रत्येक दिवसाचा योग्य उपयोग करावा. स्वतःला सुधारत राहावे. जर आपण हा नियम पाळला तर आयुष्यात प्रगती निश्चितच आहे. लक्षात ठेवा, वेळ ही देवाने दिलेली सर्वात मोठी संपत्ती आहे. ती ना बँकवर ठेवता येतात, ना कुणाकडून उधार घेता येते. ती फक्त योग्य वापर देते. म्हणूनच संतांचा अमूल संदेश कायम लक्षात ठेवा. वेळेची किंमत करा. जो वेळेचा आदर करतो त्याला यश, समाधान आणि आनंद स्वतःहूनही मिळतो. शेवटी एवढंच सांगते,
आजचा दिवस तुमच्या हातात आहे, त्याला अर्थपूर्ण बनवा. श्री स्वामी समर्थ.